नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज एक इंटरेस्टिंग विषय आपण पाहणार आहोत. बघा, मौर्य प्रशासनाविषयी आणि किंवा मौर्य साम्राज्याविषयी आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्यात. आज आपण मौर्य प्रशासन नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीने हे मौर्य प्रशासन स्ट्रॉंग होतं, ज्यामुळे खरं तर मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला होता. कारण एवढ्या मोठ्या मौर्य साम्राज्याला जर सांभाळायचं असेल तर कुठे ना कुठेतरी ही प्रशासकीय रचना खूप स्ट्रॉंग असली पाहिजे होती. आणि ती प्रशासकीय रचना आपल्याला दोन सोर्सेस मधून कळते. बघा, ह्या दोन सोर्सेस विषयी पण आपण डिस्कस केलेलंच आहे की याच्यामध्ये मॅगस्थनीसची जो काही इंडिका हा ग्रंथ आहे तो ग्रंथ आणि कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ, या दोन्ही ग्रंथांमध्ये मौर्यांची प्रशासकीय व्यवस्थेचे बरेचसे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. आणि थोडक्यात मौर्यांची प्रशासकीय व्यवस्थेची आजची जी प्रासंगिकता आहे ती काय आहे हे सुद्धा आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, चला तर अगदी वेळ न दवडता आपण या गोष्टीकडे जाणार आहोत. सो तत्पूर्वी सगळ्यात पहिली महत्वाची सूचना सगळ्यांना, मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. हिस्ट्री ऑप्शनलची तुम्ही जर तयारी करत असाल तर हिस्ट्री ऑप्शनल साठी ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. मराठी माध्यमातली ही बॅच आहे. ही बॅच तुम्ही ऑनलाईन तसंच ऑफलाईन दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, ऑनलाईन सुद्धा करता येऊ शकतं किंवा ऑफलाईन सुद्धा करता यायला हरकत नाहीये. ठीक आहे, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल असणार आहे, काय काय मिळणार आहे, तर बघा, साधारणतः याच्यामध्ये 2-2 तासाचे, म्हणजे बघा की आपण असं म्हणू शकतो की 150+ लेक्चर्स यामध्ये आपले आपण तयार केलेले असतात. ओके, किंवा तसं नियोजन याच्यामध्ये असणार आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. सोबतच याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो मराठी नोट्स सहित कंप्लीट केलेला असतो आणि याच्यामध्ये मॅपिंगची तयारी सुद्धा मी तुमची करून घेणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो अशी ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही 7620621778 किंवा 9604, बघा, 9604572804. ओके, 9604572804 या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाहीये. ओके, सो अशा स्वरूपाची हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आपण रन करत आहोत आणि ह्या बॅच मध्ये नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. जे विद्यार्थी यावेळीची मुख्य परीक्षेची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी पण एक सूचना आहे की त्या विद्यार्थ्यांची अशी मागणी असते की सर, आम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच हवी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स आहेत अशी आम्हाला बॅच हवी. तर घाबरू नका, अशी बॅच सुद्धा तुम्हाला आपल्या ज्ञानदीप ऑप्शनल या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल असणार आहे. माझीच बॅच आहे. ओके, ज्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स जे आहेत ते रेकॉर्ड झालेले आहेत. ती बॅच सुद्धा तुम्ही घ्यायला हरकत नाही. ओके, चलो बघा मित्रांनो, आज आपण पाहतोय मौर्य प्रशासन कसं होतं किंवा मौर्यांच्या प्रशासनातील काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण आज पाहणार आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य की त्यांची व्यवस्था ही केंद्रीकृत राज्य व्यवस्था होती. केंद्रीकृत राज्य व्यवस्था, या ठिकाणी केंद्रीकृत म्हणण्याचा अर्थ असा की ही जरी डिसेंट्रलाइज केली गेली असली, वेगवेगळ्या विभागांमध्ये ती कामं वाटली गेली असली, तरी सुद्धा निर्णय मात्र राजा घेत होता, हे लक्षात घ्या. ओके, तर ही केंद्रीकृत व्यवस्था आहे, अत्यंत केंद्रीकृत होती. सम्राट हा सर्वोच्च अधिकाराचा केंद्रबिंदू होता. त्याच्या हातात सैन्य, प्रशासन, न्याय, वित्तीय व्यवस्था सर्व अधिकार त्यामध्ये होते. परंतु तो सल्लागार परिषदा किंवा मंत्री परिषदाशिवाय तो अधिकार बजावत नव्हता. थोडक्यात काय, तर राजा कोणताही निर्णय घेताना सभा आणि समितींचा आधी विचार घेईल आणि त्यानंतरच तो निर्णय घेईल. येते लक्षात? नाही, हा निर्णय प्रत्येक विभागावरती लागू असणार होता, हे लक्षात घ्या. मग ती विभाग म्हणजे कोणकोणते, तर सैन्य विभाग असेल, प्रशासकीय काही गोष्टीचे विभाग असतील, न्याय विभाग असेल, अशा सगळ्याच गोष्टींवरती राजाचा कंट्रोल होता. परंतु राजा हा एक हाती सत्ता करत नव्हता किंवा मनमानी सत्ता होऊ नये म्हणून राजाकडे सुद्धा एक मंत्री परिषद होती आणि त्यांच्या सल्ल्यानेच राजा काम करेल, अशी नियोजन जे आहे ते तुम्हाला आज या ठिकाणी म्हणजे बघा मौर्य प्रशासनामध्ये पाहायला मिळते. आजही भारतामध्ये अशा पद्धतीचे नियोजन जे आहे ते पाहायला मिळू शकतात. ओके, दुसरा मुद्दा काय आहे बघा, सम्राटाची भूमिका. आता यामध्ये बघा, जो सम्राट होता म्हणजे मौर्य साम्राज्यामधला जो राजा आहे याला धर्मराजा असं मानलं गेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर धर्मराजा म्हणजे आपण म्हणूया की प्रजेसाठी जबाबदार होता. असं म्हणतात की राजासाठी महत्वाची प्रजा असते आणि प्रजेसाठी महत्वाचा राजा असतो. अशी जर आदर्श व्यवस्था तयार होत असेल तर आणि तरच ही राज्य व्यवस्था खूप स्ट्रॉंग बनते आणि ही बऱ्याच कालावधीसाठी टिकली जाते असं म्हटलं जातं. ओके, आणि मौर्य प्रशासनामध्ये तेच होतं. खरं तर सम्राटाला धर्मराजा मानलं गेलं होतं. तो प्रजेसाठी जबाबदार व्यक्ती होता आणि न्याय आणि धर्मावरती आधारित शासन करणं हे त्याची जबाबदारी होती किंवा त्याचं कर्तव्य होतं. म्हणजे तो त्याच्या शासन कालखंडामध्ये त्याच्या व्यवस्थेमध्ये
एक सुनियोजित न्याय व्यवस्था असणार आहे आणि त्या न्याय व्यवस्थेअंतर्गतच त्याला तशी कामं करता येणार आहेत, हे लक्षात घ्या. सम्राट अशोकाने यालाच धम्मराज्य असं म्हणलेलं आहे. हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. त्यालाच त्याने धम्मराज्य असा उल्लेख सुद्धा केला होता, ज्यामध्ये नैतिकता, सहिष्णुता आणि प्रजाहित जे आहे ते साधण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता. आणि प्रामुख्यानं मी म्हणेल की जी काही धम्मराज्य आहे ते अशोकाच्या नंतरच इस्टॅब्लिश झालं, म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडात तर झालं आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये ते इस्टॅब्लिश केलं गेलं होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तिसरा आहे तिथली मंत्री परिषद. बघा, मौर्यांच्या प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती मंत्री परिषदांची. ओके, म्हणजे सभा आणि समित्यांची. ही जी मंत्री परिषद आहे, या मंत्री परिषदेमध्ये अत्यंत महत्वाची होती, कारण याच्यामध्ये अर्थशास्त्रानुसार म्हणजे कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार वेगवेगळ्या विभागाचे मंत्री, अमात्य म्हणजे थोडक्यात सचिव, ओके, समाहर्ता, सेनापती, ओके, महाप्रतिहार, युवराज असे सगळेच लोक त्या मंत्री परिषदेमध्ये असायचे. म्हणजे थोडक्यात राजाला विद्वान वाटणारी काही मंडळी. दुसरा महत्वाचा मुद्दा, वेगवेगळ्या विभागाचे मंत्री किंवा विभागाचे प्रमुख. तिसरा मुद्दा सचिव, लक्षात. चौथा महत्वाचा मुद्दा होता की जे काही धर्मगुरू आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असणार होते. सैनिकांचा प्रमुख सेनापती त्यामध्ये असणार आहे. टॅक्स गोळा करणारा व्यक्ती जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे, किंवा टॅक्सचा सगळं नियंत्रण करणारा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. असे तमाम व्यक्ती त्या मंत्री परिषदेमध्ये हजर असायचे आणि यांच्या सल्ल्यानेच राजा काम करायचं, हे लक्षात घ्या. इतकी सुनियोजित व्यवस्था कोणाकडे होती? मौर्य प्रशासनाकडे होती, हे समजून घेणं गरजेचं आहे. चौथा पॉईंट हा आहे की प्रशासकीय विभागणी. मौर्य साम्राज्यामध्ये जरी ही एककेंद्रीकृत सत्ता असली, केंद्र प्रमुख असला किंवा राजा प्रमुख असला, तरी सुद्धा यामध्ये केंद्र, प्रांत आणि जिल्हा आणि गाव अशा अनुषंगानं 4 स्तरांमध्ये ही व्यवस्था जी आहे ती विभागली गेली होती. जसं की प्रांत म्हणजे जनपद, ओके, म्हणजे एका ठराविक एरियाला त्यांनी प्रांत किंवा जनपद असं उल्लेख केला होता. यामध्ये प्रांतिक म्हणजेच राज्यपालांना कुमार किंवा आर्यपुत्र असं म्हणतो. थोडक्यात असं की प्रांतिक म्हणजे प्रांताचा एक प्रमुख असेल, प्रत्येक प्रांतावरती एक एक प्रमुख, थोडक्यात सामंत व्यवस्थे टाईप, ओके. परंतु त्या प्रमुखाला खूप जास्त अधिकार द्यायचे नाहीयेत. बऱ्यापैकी सगळे अधिकार हे राजाच्या हाती असतील, परंतु प्रांताचं सगळं नियोजन पाहण्यासाठी एक प्रांतिक तिथं अपॉइंट केलेला असेल, ओके, हायर ऑथॉरिटी म्हणूया. प्रांताच्या खालोखालचा स्तर असतो जिल्हा स्तर. तर याच्यामध्ये अधिकारी जो होता जिल्ह्याचा त्याला राजूक असं म्हटलं गेलंय, त्याला प्रादेशिक असं पण म्हणलं गेलं. राजूक आणि प्रादेशिक असे 2 अधिकारी. UPSC पूर्व परीक्षा 2025 ने याच्यावर अगदी असाच क्वेश्चन विचारला होता. राजूक आणि प्रादेशिक हे जिल्हा पातळीवरील अधिकारी होते, लक्षात ठेवा, किंवा ते प्रशासक होते असं म्हणू शकतो. आता खरं तर आपण म्हणू शकतो की यामध्ये ह्या प्रशासकांकडे टॅक्स गोळा करण्यापासून सगळेच अधिकार दिले गेले होते, ओके. अगदी त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशा व्यवस्था होत्या. ग्राम स्तरावर ग्रामीण किंवा ग्रामिक किंवा ग्रामभोजक अशा पद्धतीचे पद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रांत पातळी, जिल्हा पातळी आणि गाव पातळी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळे व्यक्ती अपॉइंट केले होते वेगवेगळ्या कामांसाठी. इतकं सुनियोजित डिसेंट्रलाइज व्यवस्था जी आहे ती केली होती, परंतु अधिकार हा जो होता तो फक्त आणि फक्त सम्राटाच्या हाती होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ओके. 5वा मुद्दा, महसूल व कर व्यवस्था. बघा, कोणत्याही साम्राज्याचा जो बॅकबोन असतो तो असतो तिथली महसूल व्यवस्था. कारण तिजोरीमध्ये पैसा जो येत असतो तो पैसा कुठे ना कुठेतरी कराच्या माध्यमातून येतो आणि हाच महसूल जो आहे तो कसा युटिलाइज केला गेला पाहिजे, त्यावर साम्राज्य कसं टिकेल हे ठरतं. म्हणजे मी सांगितलं की साम्राज्याचा जो बॅकबोन आहे, जो कणा आहे, तो आहे तिथली कर प्रणाली. आणि हीच कर प्रणाली सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये म्हणा, चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये किंवा चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत खूप स्ट्रॉंग होती, हे लक्षात घ्या. काय होतं यांच्यामध्ये? समाहर्ता हा महसूल खात्याचा प्रमुख मानला जात होता आणि याच्याकडे भूमिकर, बघा त्याला भूमिसेठी असं म्हटलं. सेठी हा करासाठी शब्द वापरलेला आहे, राईट. भूमिकर, सेठी. पशुपालन, त्यानंतर बघा पशुपालन कर, ओके, पशुपालनाचा वेगळा टॅक्स, व्यापाराचा वेगळा टॅक्स, ओके. बंद कर म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की जकातीसारखे टॅक्स या ठिकाणी असायचे. इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स त्या ठिकाणी होते. काही ठिकाणी हे पण आढळेल की टॅक्सला बळी हा शब्द सुद्धा वापरला गेला आहे मौर्य प्रशासनामध्ये. सेठी, बळी असे वेगवेगळ्या शब्द टॅक्ससाठी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि असा टॅक्स जो आहे तो आकारला जात होता. म्हणजे थोडक्यात सगळ्याच गोष्टींसाठी सरसकट एक टॅक्स नव्हता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा टॅक्स असेल आणि ती गोळा करण्याची जबाबदारी जी आहे ती कोणत्या अधिकाऱ्याकडे असेल तर समाहर्ता
हा महसूल खात्याचा प्रमुख होता असं आपण म्हणू शकतो. ओके, ही प्रणाली पुढील शतकांमध्ये महसूल पद्धतीची पायाभरणी करत राहिली आणि भविष्यामध्ये तुम्ही मध्ययुगीन कालखंड असेल किंवा आधुनिक कालखंड असेल, या कालखंडामध्ये ज्या महसूल व्यवस्था तुम्ही पाहताय, ज्या टॅक्स प्रणाली पाहताय, त्याचा सगळ्यात मूळ पाया जो आहे तो मौर्य प्रशासनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरची सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे न्याय व्यवस्था. प्रजेला संरक्षण जर द्यायचं असेल आणि प्रजेला सुरक्षित भावनेनं जर का फील करून द्यायचं असेल, तर तुम्हाला त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे न्याय व्यवस्था. एखाद्या साम्राज्याची न्याय व्यवस्था ही प्रजा आणि राजा यांच्यामधला संबंध दर्शवत असते, हे लक्षात घ्या. मग बघा, या ठिकाणची न्याय व्यवस्था काय होती? मौर्य प्रशासनामध्ये न्याय हा धर्मावरती आधारित होता. धर्मस्थ आणि कांटकाशोधक, ओके, त्याला कंटक शोधक असं नाही म्हणायचं, कांटकाशोधक असा एक वर्ड आहे. ओके, धर्मस्थ आणि कांटकाशोधक ही दोन पदं जी आहेत ती न्याय व्यवस्थेसाठी तयार केली गेली होती. म्हणजे दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार असे वेगवेगळे अधिकारामध्ये न्याय व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होत्या, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, न्यायपालिकातील दंड, दंडविधान आणि कारागृह व्यवस्था ह्या सुद्धा अस्तित्वात होत्या. म्हणजे कोणत्या गुन्ह्यासाठी कोणता दंड दिला पाहिजे हे नियमात लिहिलेलं होतं आणि त्यानुसारच ते दंड आकारले जात होते. वेगवेगळे प्रोव्हिजन्स त्यामध्ये असत होते आणि कारागृहाची सुद्धा नियोजन जी आहेत ती करून ठेवलेली होती. अशा स्वरूपाची न्याय व्यवस्था जी होती ती मौर्य प्रशासनामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. सगळ्यात सातवं आणि महत्वाचं जे आहे ते म्हणजे गुप्तचर प्रणाली आणि माहिती प्रणाली. लक्षात घ्या, साम्राज्य एवढं मोठं आहे की ते मी म्हणेल की पूर्ण भारत आणि अगदी भारतीय उपखंड, अशा उपखंडा एवढं मोठं साम्राज्य असताना त्या साम्राज्यात कुठे काय चाललंय ह्याच्या न्यूज राजापर्यंत येणं गरजेचं होतं. आणि त्यावेळेसचा सगळ्यात मोठा न्यूज रिपोर्टर मी म्हणेल तो म्हणजे गुप्तचर विभाग होता. गुप्तचर विभागाचं कामच हे होतं की राजापर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती पुरवणे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार गुप्तचर प्रणालीला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे. संस्था, ग्राहक व संचारक अशी नावं तुम्हाला मौर्य प्रशासनामध्ये गुप्तचर व्यक्तींसाठी पाहायला मिळू शकतात. राज्यातील हालचाली, प्रजाजनांचे मनोभाव किंवा लोकांच्या मनात राजाविषयी काय आहे या सगळ्या गोष्टी, किंवा कोणता अधिकारी भ्रष्ट आहे, कोणता अधिकारी निष्ठ आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो राजा गुप्तचर जो आहे तो राजापर्यंत पोहोचवत असेल. अशी ही व्यवस्था, ज्याच्यामुळे राजाला लवकरात लवकर साम्राज्याविषयी चांगल्या तरतुदी करता येतील आणि त्याला पुढील संभाव्य धोक्याची लवकरात लवकर सूचना मिळेल. अशा स्वरूपाची ही रचना केली गेली होती गुप्तचर आणि माहिती प्रणाली. ओके, सार्वजनिक कल्याण थोडक्यात काय तर एक वेलफेअर स्टेट्स त्याने कसं निर्माण केलं होतं. यामध्ये असं म्हटलं जातं की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये रस्ते, विहिरी, धर्मशाळा, वनस्पती व औषधी लागवड, जनावरांसाठी दवाखाने अशा सर्व सार्वजनिक कल्याणाच्या उपाययोजना अशोकाच्या कालखंडामध्ये करण्यात आल्या होत्या, हे लक्षात घ्या. हे आधुनिक कल्याणकारी राज्य संकल्पनेचं मूळ स्वरूप मानलं जातं आणि आज आपण ज्या वेलफेअर स्टेट्सला बघतो त्या वेलफेअर स्टेट्सचा कुठे ना कुठेतरी पाया जो आहे तो मौर्य साम्राज्यामध्ये दडलेला आहे, हे आपण या ठिकाणी नक्कीच म्हणू शकतो. ओके, सो आधुनिक संदर्भातील मौर्य प्रशासनाचं महत्व काय? आपण पाहिलं की मौर्य प्रशासनामध्ये काही 7 ते 8 फॅक्टर्स होते, जसं की केंद्रीकृत व्यवस्था, मंत्री परिषद, महसूल खातं, सैन्य विभाग आणि बरंच काही. या सगळ्या अनुषंगाने वैशिष्ट्य आपण पाहिले आणि कळालं की मौर्य प्रशासनामध्ये ह्या गोष्टी होत्या, म्हणून मौर्य प्रशासन स्ट्रॉंग होतं. राईट, आता आपण हे बघूया की याची प्रासंगिकता नेमकी काय आहे. म्हणजे आधुनिक संदर्भात म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये मौर्यांच्या प्रशासनाचं किती महत्व आहे. म्हणजे थोडक्यात आज आपल्याकडे जी राजकीय व्यवस्था आहे किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे, या प्रशासकीय व्यवस्थेचा कुठे ना कुठेतरी पाया आपल्याला मौर्य साम्राज्यात पाहायला मिळतो का, याच्यावर आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. बघा, प्रशासनातील केंद्रीकरण आणि जबाबदारी. आजच्या भारतातील प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत, IAS, IPS, रेव्हेन्यू सर्व्हिसेस, हे सगळे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरावरील समन्वय साधले जातात. ओके, म्हणजे ती जी पदाची हायरार्कीज आहेत येतं लक्षात ना, भारत सरकारचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी, परंतु एकाच गोष्टीसाठी एकाच कामासाठी हे अधिकारी अपॉइंट केलेले असतात. ही जी काही सुनियोजितता आहे, ही सुनियोजितता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकते. प्रशासकीय पदानुक्रम आणि जबाबदारीची संकल्पना कुठे ना कुठेतरी मौर्य प्रशासनातूनच पाहायला मिळू शकते, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा आहे कल्याणकारी राज्य संकल्पना. सम्राट अशोकानं स्वीकारलेले धम्मराज्य हे आजच्या संविधानातील कल्याणकारी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो वेलफेअर स्टेट्स
अशा स्वरूपाची ही रचना होती. हो, यामध्ये बघा जनतेच्या हितासाठी राबवलेले आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धनाच्या वेगवेगळ्या योजना या दृष्टिकोनाची कुठे ना कुठेतरी आपण म्हणू शकतो की हे कल्याणकारी राज्य आपण पाहू शकतो. ओके, आजच्या काळातही आपल्याला सरकार या पद्धतीच्या कल्याणकारी योजना करताना पाहायला मिळू शकतं. ओके, सम्राट अशोकाच्या शासनामध्ये नैतिकता आणि सहिष्णुता या सगळ्या गोष्टींचा भर होता. आजच्या आपण त्याला म्हणूया की गुड गव्हर्नन्स ही जी संकल्पना आपण अभ्यासत असतो, या संकल्पनेचा कुठे ना कुठेतरी पाया जी आहे तिथे आहे. एक ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता असलेली व्यवस्था आपल्याला हवी असते. अशोकाच्या कालखंडात सुद्धा अशीच व्यवस्था त्यानं तयार केली होती, हे लक्षात घ्या. आणि आपण म्हणू शकतो की या व्यवस्थेचं मूळ सुद्धा किंवा गुड गव्हर्नन्सचं एक मूळ जो आहे ते तुम्हाला मौर्य साम्राज्यामध्ये पाहायला मिळू शकतं. आर्थिक नियोजन आणि कर प्रणाली बघा, एक सिस्टमॅटिक कर व्यवस्था असली पाहिजे. ही अर्थव्यवस्था जर टिकवायची असेल तर कर प्रणाली ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि आजच्या कालखंडामध्ये सुद्धा अगदी तशीच कर प्रणाली आहे. त्यावेळेस सुद्धा बघा समाहर्ता प्रणाली आजच्या वित्त मंत्रालयासारखी दिसते. म्हणजे तो जो महसूल खात्याचा प्रमुख होता किंवा जे महसूल खातं होतं, आजच्या कालखंडामध्ये हेच आपल्याला महसूल खातं किंवा वित्त मंत्रालय असं पाहू शकतो आपण. ओके, असं आपल्याला रिलेट यामध्ये करता येणार आहे. गुप्तचर प्रणालीमध्ये बघाल तर आज इंडियामध्ये रॉ, आयबी, इंटेलिजन्स ब्युरो म्हणा किंवा CID अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, वेगवेगळ्या यंत्रणा आहेत ज्या भारताला संभाव्य धोक्यापासून सावध करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सैन्य रचना. सैन्याचे सुद्धा पायदळ, हत्तीदळ, घोडदळ, रथदळ असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स केले होते. आजही भारतीय सैन्यामध्ये तसेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ओके, आर्म फोर्सेस, नेव्हल फोर्सेस, एअर फोर्सेस, लक्षात, आर्टिलरी डिपार्टमेंट वेगळं असतं, रणगाड्यांचं डिपार्टमेंट वेगळं असतं. असे वेगवेगळे जे काही आपण म्हणूया की डिपार्टमेंट्स तयार केले जातात सैन्यामध्ये, ते सुद्धा त्या पद्धतीने आहेत. त्याचं सुद्धा मूळ आपण मौर्य प्रशासनामध्ये नक्कीच कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो मित्रांनो, हे अशा पद्धतीनं मौर्य प्रशासन आपण पाहिलेलं आहे. आणि त्याची प्रासंगिकता काय, म्हणजे कुठे ना कुठेतरी आज जी व्यवस्था आहे ती मौर्य प्रशासनासारखी व्यवस्था आजही आपल्याकडे आहे. हा, त्याच्यामध्ये खूप सारे बदल आहेत, परंतु त्याचा जो मूळ उद्देश किंवा जो मूळ गाभा आहे तो अजूनही मौर्य प्रशासनासारखा आहे असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. ओके, सो मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात आहे. ही बॅच सुरू झालेली आहे. या बॅचला तुम्ही कधीही ऍडमिशन घेऊ शकता. अगदी आजही तुम्ही ऍडमिशन या बॅचला घ्यायला हरकत नाहीये. मराठी माध्यमातली बॅच असणार आहे. या बॅचमध्ये आपण जवळपास, लक्षात घ्या, याच्यामध्ये ह्या बॅचचं जे नियोजन असणार आहे यामध्ये 150 लेक्चर्सचं, कमीत कमी 150 लेक्चर्सचं नियोजन आहे. एक लेक्चर कमीत कमी 2 ते 2.5 तासाचं असतं. अशा स्वरूपाच्या 150 लेक्चर्सचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि ही बॅच चैन फॉर्मॅटमध्ये आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही एक्सेस तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत. अभ्यासक्रम जो आहे तो मराठी नोट्स सहित कंप्लीट केला जातो. नियमित उत्तर लेखनाची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. शंका निरसन सत्र तुमचं असणार आहे, म्हणजे स्पेशल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला ह्या बॅचमध्ये आपण देत आहोत. आणि विशेष म्हणजे जी मॅपिंगचा क्वेश्चन आहे पेपर नंबर 1 मध्ये, सेक्शन ए मध्ये जो काही क्वेश्चन सापडतो क्वेश्चन नंबर 1, हा क्वेश्चन मॅपिंगचा क्वेश्चन सेपरेटली टॅकल करून घेतला जाणार आहे. ओके, सो अशी ही परिपूर्ण बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही 7620621778 किंवा 9604572804 9604572804 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाहीये. ओके, सो जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करत असाल तर वाचण्यामध्ये वेळ घालू नका. सरळ सरळ लेक्चर बघा, लेक्चरच्या व्यवस्थित नोट्स वाचा एकदा आणि उत्तर लिखाणाची तयारी करा. बस ह्या 3 स्टेप्स मध्ये आपल्याला हिस्ट्री कव्हर करता येऊ शकतं. आणि मुलांना जर तुम्ही अजून ऑप्शनल मध्ये कन्फ्युज असाल तर हिस्ट्री ऑप्शनलच हा ऑप्शनलसाठी बेस्ट ऑप्शनल, म्हणजे जर तुम्ही रिजनल लँग्वेज मध्ये करत असाल तर हिस्ट्री ऑप्शनल का बरं बेस्ट आहे. पहिली गोष्ट, याला करंट अफेअर नाहीये, कसल्याही करंट अफेअरचा टच याला पाहायला मिळत नाही. ओके, त्यामुळे बिनधास्त तुम्ही यामध्ये इंटर करू शकता. करंट अफेअर काही नाहीये, फक्त तुम्हाला घटना समजून घ्यायची, त्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह समजून घ्यायचे आणि त्याच्यावरती लिहिता आलं पाहिजे. बस, हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला स्कोर देऊन जाईल. ओके, सो सगळ्यांचं मी हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅचमध्ये स्वागत करतोय. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची सूचना मित्रांनो, आरंभ हा जो प्रोग्राम आहे, हा आरंभ प्रोग्राम आपण सुरू करत आहोत, सुरू झालेला आहे. या प्रोग्राम मध्ये बघा, आजही तुम्हाला फ्री सेशन्स अवेलेबल असणार आहेत. उद्यापासून ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, आरंभ हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम प्रॉपरली आन्सर रायटिंगसाठी, एकदम डेस्परेट आन्सर रायटिंगसाठी डिझाईन केलेला प्रोग्राम आहे. ही आन्सर रायटिंग जी आहे ती काय आज आपण करत नाहीये. लक्षात घ्या, ही आन्सर रायटिंग आपण अगोदरपासून करत आलेलो आहोत. ज्ञानदीप अकॅडमी बॅचेसवरती समर्पण सारखे प्रोग्राम
वारंवार करते आणि अशा प्रोग्राम्समधून आम्हाला अनुभव आहे की विद्यार्थी कशा पद्धतीनं लिहू शकतो आणि त्याला लिहिण्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ कशी आणली पाहिजे, असाच एक्सपिरियन्स फॅकल्टी वृंद तुम्हाला या आरंभ प्रोग्राम मध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये जीएस, निबंध लिखाण आणि ऑप्शनलच्या लिखाणाची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे लवकरच तुमचा प्रवेश तुम्ही आरंभ प्रोग्रामसाठी सुद्धा निश्चित करायचा आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मौर्य प्रशासन अभ्यासलं. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही लेक्चरला शेअर करणं अपेक्षित आहे. हवं तर स्टेटसला लेक्चर ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.